श्री गणेशाय नमः. तर आज अंघोळ केल्यानंतरचं पहिलं काम म्हणजे जी आपण काल चटणी बनवून आणली होती ती भरून ठेवायची आहे. त्यासाठी इथं बघा चिनी मातीची बरणी मी काल स्वच्छ धुवून ठेवली होती, ती थोडी पुसून घेतली. त्यामध्ये आपण चटणी भरून ठेवणार आहोत, कारण ही चटणी आपल्याला 1.5-2 वर्षसुद्धा टिकते. काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये चटणी केल्यानंतर दाखवली नव्हती, तर आज दाखवते. चटणी बघू शकता कशी लाल लाल बुंद असा कलर आलेला आहे आणि चवीलासुद्धा खूप छान झालेली आहे. कारण ह्याच्यापासून मी अजून काही भाजी वगैरे बनवली नाही, पण तेल चटणी भातच सगळेजण चटणी बघून खायला लागले, तर खूप छान अशी चटणी झालेली आहे. तर तुम्ही पण असं तेल चटणी भात वगैरे खाता का? मला नक्की कमेंट करून सांगा. तर आता ही चटणी बरणीमध्ये भरून ठेवूया. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि शुभ सकाळ. तर आज मी तुम्हाला या चटणीपासून एक रेसिपी देखील बनवून दाखवणार आहे, म्हणजे भाजीची. तर खूप छान अशी होणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर इथं बघा, एक बरणी आपली भरलेली आहे चटणीने, अर्ध पातेलं अजून शिल्लक आहे. तर ही चटणी भरताना बघा असं दाबून भरायची असते, असं पोकळ ही चटणी कधीही भरायची नाही. दाबून भरल्यामुळे ती जास्त दिवस टिकते. आणि अशा बघा माझ्याकडे 2 चिनी मातीच्या बरण्या आहेत, तर मी आणखीन एका बरणीमध्ये ही राहिलेली चटणी भरून ठेवणार आहे. तर बघा चटणी तर आपली भरून झालेलीच आहे. आता जाऊया रेसिपीकडे. तर इथं पराठीमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा घेतलेला आहे. तर निम्म गव्हाचं पीठ निम्म मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, 2 चमचे तूप टाकलेलं आहे आणि थोडासा खायचा सोडा आणि 1 वाटी दही टाकून मी हे पीठ छान असं मऊसूत मळून घेणार आहे. तर मी इथं बनवणार आहे आज छोले भटुरे. तर बघा हे पीठ मळून झालेलं आहे. आता पीठ थोडा वेळ भिजण्यासाठी ठेवून देऊया, तोपर्यंत आपण छोल्याची भाजी बनवून घेऊया. तर इथं कढईमध्ये मोठे 2 चमचे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर बघा यामध्ये खडा मसाला टाकलेला आहे, दालचिनी, लवंग, तमालपत्र, वेलदोडे आणि स्टारफूल. त्यानंतर बघा थोडंसं परतल्यानंतर टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा थोडासा सोनेरी रंगावर आला की त्यामध्ये टाकायचं आहे हे वाटण. तर हे वाटण कशाचं आहे बघा, तर यामध्ये आहे 2 मोठे कांदे, 2 टोमॅटो, आलं, लसूण. तर हे टोमॅटो आणि कांदे सगळे कच्चेच आहेत, तर मी भाजून वगैरे घेतलेलं नाही, तर हे मिक्सरवरून बारीक करून घेतलेलं आहे. आता हे मिश्रण यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. त्यानंतर बघा हे मिश्रण थोडं जास्त वेळ परतून घ्यायचं आहे, कारण ते आपण कच्चंच बनवलं होतं. त्यानंतर इथे टाकलेलं आहे बघा 2 चमचे कोल्हापुरी लाल तिखट, म्हणजेच काल बनवून आणलेली आपली चटणी. तर किती छान कलर आलेला आहे, तुम्ही बघू शकता आत्ताच. त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे थोडंसं चवीपुरतं मीठ. त्यानंतर बघा इथं मी कुकरला लावून शिजवून घेतलं होतं छोले मीठ टाकून, तर ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर पातेल्यामध्ये बघा थोडंसं छोले मी राखलेलं आहे, तर ते असं मी चमच्याने स्मॅश करून यामध्ये टाकणार आहे. त्यामुळे थोडंसं ग्रेव्हीला आपल्या असा दाटसरपणा येतो. तर इथं बघू शकता तुम्ही छोल्याच्या भाजीचा किती छान असा कलर आलेला आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही मी बनवलेली चटणी, मला नक्की कमेंट करून सांगा. तर कालचा व्हिडिओ तर खूप जणांनी पाहिला, तर सगळ्यांना आवडला. तुम्ही व्हिडिओ तर बघताय पण लाईक करायला विसरताय, पण प्लीज लाईक करत जावा. लाईक केल्यामुळं काय होतं, आपलं व्हिडिओ किती जणांना आवडतात हे कळतं. त्यामुळे व्हिडिओ पुन्हा बनवण्यासाठी खूप म्हणजे असं मोटिवेशन मिळतं किंवा आनंद होतो. तर नक्की नक्की एक लाईक तर करतच जावा. तर इकडं मस्तपैकी अशी आपली छोल्याची भाजी तर झालेलीच आहे. तर इकडं गॅसवरती बघा कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे. तर आता मी बनवून घेणार आहे भटुरे. तर भटुरे देखील खूप छान असं मऊ अगदी लुसलुशीत झालेले होते. तर तुम्ही देखील ह्या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर बघा नवीन चटणी वापरून केलेलं आजचं जेवण अतिशय मस्त आणि सुंदर झालेलं आहे. आम्ही आता बसलेलो आहोत सगळेजण जेवणासाठी, तर तुम्ही सुद्धा या जेवायला. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर माझ्याकडे आलेल्या लग्नाच्या ऑर्डरीमधले नवरीच्या ब्लाऊजांचे डिझाईन बघा. तर हे बघा नवरीच्या अक्षदाच्या साडीवर ब्लाऊजची डिझाईन आहे. तर लाल साडी देखील सेमच आहे, खूप छान असं ब्लाऊज झालेलं आहे. आणि हे बघा आरीवर्कचं ब्लाऊज आहे, तर याला आरीवर्क मी करून घेतलेलं आहे. तर हे नवरीच्या सप्तपदीच्या साडीवरला आहे आणि याच्या बाईला बघा मस्त अशी पायपिंगची लेस देखील लावलेली आहे. आणि हे जे ब्लाऊज आहे हे आहे वरातीच्या साडीवरील ब्लाऊज. आणि त्यानंतरचं हे सुंदर आणि सोबर बघा ब्लाऊज आहे. साडी याची खूप छान आहे आणि ब्लाऊज देखील सिंपल सुंदर छान झालेला आहे.
त्यानंतर हे आहे साखरपुड्याच्या साडीवरील ब्लाऊज. तर पुढच्या साईडला बघा असा पंचकोनी गळा केलेला आहे आणि पाठीमागच्या साईडला गोल गळा केलेला आहे आणि लेस सुंदर अशी लावलेली आहे आणि नॉटसुद्धा लावलेले आहेत. तर इथं बाहीला देखील बघू शकता किती छान अशी लेस लावलेली आहे. आणि हे बघा कापडीच लटकन बनवलेले आहेत आणि त्याला देखील लेस लावलेली आहे. तर खूप छान आणि सुंदर असं हे देखील ब्लाऊज दिसत होतं आणि ह्याची साडी देखील खूप छान अशी होती. त्यानंतर हे पुढचं ब्लाऊज बघा नवरीच्या सासूबाईंचं ब्लाऊज आहे. तर याला अशी डिझाईन केलेली आहे आणि छोटी छोटी अशी पॅच लावलेली आहेत. आणि हे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि अगदी सिंपल असं शिवलेलं आहे. सिंपल पाठीमागं गोल गळा. तर हे नवरीला रेग्युलर यूजसाठी लागणार होतं, त्यासाठी सिंपल ब्लाऊज शिवलेला आहे. त्यानंतरचं हे गुलाबी ब्लाऊज बघा पाठीमागं वर्क सगळा तयार होता, त्यामुळे फक्त गोल गळा करून गोट लावलेला आहे गोल्डनचा आणि नॉट बनवलेले आहेत कापडी, त्याला देखील गोल्डनचा गोट लावलेला आहे. आणि बाहीला बघू शकता सुंदर अशी गोल्डनच्या मण्यांची अशी लेस लावलेली आहे. तर खूप सुंदर हे ब्लाऊज दिसत होतं आणि त्या क्लायंटला नवरीला सुद्धा हे ब्लाऊज खूप म्हणजे खूपच आवडलं. सिंपल शिवलंय पण खूप छान दिसत होतं. त्यानंतरचं हे बघा हळदीचं ब्लाऊज आहे. हे देखील पाठीमागं गोलगळा केलेला आहे, नॉट लावलेले आहेत आणि प्रिन्सेस कटच ब्लाऊज आहे. त्यानंतर बघा हे जे ब्लाऊज तुम्हाला दिसत आहे हे नवरीच्या नंदुबाईंचं ब्लाऊज आहे. तर हे प्रिन्सेस कट आहे, पाठीमागं गोलगळा आणि अशी लेस लावलेली आहे आणि लटकन बनवलेले आहेत कापडी, त्याला देखील अशी लेस लावलेली आहे. याच्यावरील घागरा देखील तुम्हाला दाखवणार आहे. हे तर त्या मुलीला खूपच छान बसलेलं होतं. तर हा घागरा बघू शकता साऊथ इंडियन टाईप कपडा आहे आणि त्याचा असा मस्त मी प्लेट पाडून घागरा शिवलेला आहे. तर घागरा देखील खूप छान असा झाला होता आणि नवरीच्या नंदेला खूप आवडला. ती इथंच ट्राय करून बघितली आणि मस्त झाला होता, तिला खूपच आवडला. त्यातलं तिनं 1 रुपये कमी केली, जितकी शिलाई सांगितली तितकी तिने सगळी दिली. तर ही इतकी ब्लाऊज दाखवली आहेत, त्यातले तुम्हाला कोणकोणती ब्लाऊज आवडली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.